लूटपाट की कोशिश करने वाले बैंक के 2 कर्मचारियों को खामगांव शहर पुलिस ने गिरफ्तार किया है। खामगांव शहर पुलिस थाने में दर्ज शिकायत के आधार पर पुलिस ने तकनीकी जांच करते हुए महादेव माठे और प्रथमेश बुटे इन दोनों को हिरासत में लेकर पूछताछ की। दोनों आरोपियों पर विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया गया है। खामगांव तहसील के कदमापुर निवासी मंगल सिंह पवार ने अपने मित्र के साथ बैंक में अपने खाते से 5,69,860 रुपए निकाले थे। इसके बाद जब वो बाइक से अपने गांव लौट रही थी, तभी कुछ दूरी पर उनके आंखों में मिर्ची पाउडर फेंक कर बैग छीनने की कोशिश की गई, लेकिन विरोध करने पर दोनों आरोपी वहां से भाग निकले। खामगांव शहर पुलिस थाने में दर्ज शिकायत के आधार पर पुलिस ने तकनीकी जांच करते हुए महादेव माठे और प्रथमेश बुटे इन दोनों को हिरासत में लेकर पूछताछ की। जांच में दोनों ने अपराध कबूल कर लिया। दोनों आरोपियों पर विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार किया गया है। ये दोनों आरोपी एक बैंक के वर्तमान और पूर्व कर्मचारी हैं। तपासादरम्यान आपण सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आपल्या शहरात लागलेले आहेत त्याची तपासणी केली। तसंच सीडीआर असेल किंवा आपले जे काही गोपनीय सोर्स असेल त्यांचं आपण सगळी माहिती काढून तो गुन्हा आपण डिटेक्ट केला। तपासामध्ये निष्पन्न झालं की दोन्ही जे आरोपी आहेत हे एक्स एम्प्लॉईज आहेत क्रेडिट एक्सिस बँकचे। प्रथमेश लक्ष्मण बुटे हा आहे आणि दुसरा आरोपी आहे हा राहणार हिवरखेडचा आहे योगेश महादेव माठे। या दोन्ही आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर आपण जे काही BNS प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावर आता योग्य ती कारवाई करत आहोत। कॅश मोजून आपल्या दुकानातली कॅश मोजून घरी परत जात असताना त्यांना 2 इसमांनी पांढऱ्या रंगाच्या गाडीवर अडवलं आणि त्यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवून त्यांची जी काही कॅश होती सोबतची ती एकूण 2,80,000ची कॅश होती ती हिसकवण्याचा प्रयत्न केला, पण ते प्रयत्न त्यांचं अयशस्वी ठरलं। त्याच्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला। तेच जे काही आपले गोपनीय सोर्स होते यांचा आपण पाठपुरावा केला, यांच्याकडनं माहिती घेतली। हे सर्व आरोपी निष्पन्न झाले। याच्यामध्ये एकूण 5 आरोपी होते, त्यांना आपण निष्पन्न केलेलं आहे। त्याच्याकडनं आपण काही नगदी कॅश तसेच त्यांची जी काही वापरलेलं वाहन होतं तेही जप्त करण्यात आलं आहे।